हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अमित वैद्य आपल्यासमोर घेऊन येत आहे नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झाम 2023-24च्या क्वेश्चन सेट आणि क्वेश्चन सत्र चालू आहे आपला. आता आपल्यासमोर आज मी नवीन एक टेस्ट रेकॉर्ड करत आहे. त्या टेस्ट याच्या आधी आपल्याकडे खूप साऱ्या टेस्ट झालेल्या आहेत, प्लेलिस्टमध्ये आहेत. तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी प्लेलिस्टवर जाऊन वाचून घ्यावं. ठीक आहे, चालेल. चला, जानेवारीमध्ये आपली एक्झाम 100% होणार आहे. तरी सर्वांनी आपली तयारी आतापासून करा आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे, काय अडचण असल्यास मला कॉमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्रायबर कमी असल्यामुळे आपण लाईव्ह व्हिडिओ घालू शकत नाही. त्यामुळे मी खेद व्यक्त करतो. तुम्ही जे चॅनलला लाईक केल्या, सबस्क्राईब केल्या, थोडंसं ते आपले 50 सबस्क्राईबच्या वरून जर झाले तर मी येणाऱ्या काळामध्ये म्हणजे समजा उद्या जर झाले तर उद्याच मी लाईव्ह तुमच्यासमोर येऊन लाईव्ह रेकॉर्ड करणार आहे. ठीक आहे, चालेल. रेकॉर्ड आधी करण्याची गरज पडणार नाही मला. समजत आहे ना सर्वांना? चला ठीक आहे, क्वेश्चन घेऊ आपण आज. हां, क्वेश्चन सेट म्हटलं तर 25 मॅथचे टोटल क्वेश्चन घेणार, 1 पासून ते 25 पर्यंत. त्याची सर्वांनी तयारी करायची. त्याचसोबतच जर वेळ किती बनव, 1 तासाची व्हिडिओ बनव किंवा अर्ध्या तासाची व्हिडिओ पूर्ण क्वेश्चन झाल्यास मी व्हिडिओ बंद करणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होतील. नवीन नवीन क्वेश्चन येतील तुमच्यासमोर. तुम्हाला काही वाटलेस मला कॉमेंट्स करा, मी त्याच्यानंतर तुम्हाला ॲन्सर देण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे, कळत आहे सर्वांना? चला ठीक आहे. जानेवारीमध्ये 100% तुमची परीक्षा होणार म्हणजे होणार, समजलं ना? त्यामुळे तुम्ही टेस्ट बघायची नाही रेग्युलरमध्ये. ठीक आहे, चला आजचा पहिला क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन फर्स्ट. हां, क्वेश्चनचा नंबर मी घालणार नाही. क्वेश्चन तुम्ही काउंट करायचे ना, टोटल 25 क्वेश्चन घेईल. त्याच्यामुळे मी क्वेश्चन घेईन आणि बरोबर सॉल्व करणार. ठीक आहे, चला आजचा पहिला क्वेश्चन काय आहे. ब्रॅकेटमध्ये 7 9 -20 27 multiplied by 3/4 divided by 5/6 plus 2 ब्रॅकेट क्लोज. सोडविल्यावर उत्तर येते, म्हणजे याला सोडविल्यावर उत्तर येते म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह किती येणार. बरोबर आहे. हा असा एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कसाचा आहे? बॉडमार्कचा आहे. क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे की क्वेश्चन कसा आहे. आणि बॉडमार्कचा जर क्वेश्चन असेल तर आपल्याला समजायला पाहिजे की आपण पहिले गुणाकार करायचा की भागाकार करायचा की बेरीज करायची की वजाबाकी करायची. असा जर क्वेश्चन आला तर आपल्याला सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व करायला लागेल, त्याच्यानंतर भागाकार करायला लागेल, त्याच्यानंतर गुणाकार करायला लागेल, त्याच्यानंतर बेरीज आणि मग वजाबाकी. जर समजल्या सर्वांना? ठीक आहे, चला मी सॉल्व करून देतो. हा बघा, जसा आहे तसा. पहिले मी काय म्हटलं? गुणाकार म्हटलं. तर जे स्टेप आधी करायची ते स्टेप आधी करायची. मग उगीच इकडे तिकडे लिहित बसायची गरज नाही. ठीक आहे, इथं बेरीज यांची वजाबाकी म्हणजे गुणाकार आहे, यांच्या गुणाकार आहे. तर पहा बघा, 27 कळत आहे सर्वांना? मल्टिप्लाय 3/4. आता मला सांगा, हा डिव्हिजन आहे ना? डिव्हिजन जिथं बी भागाकार असते तेव्हा खालची संख्या गुणाकाराच्या चिन्ह देऊन खालची संख्या वरती आणि वरची संख्या खालती करायची. इथे किती? 6, इथं 5. बस एवढ्याच घ्यायचं. हे दोन सोडलं आपण, नंतर लिहूया. आता यांना सॉल्व करा. कसं होणार? 4 1 4, 4 5 20, 5 1 5, 5 1 5. कळलं? झाले सॉल्व. आता इथं बघा, 3 1 3, 9 3 27, 3 3 9, 3 2 6. म्हणजे इथं किती वाटले? 2 1 म्हणजे 2/3. म्हणजे ह्या सर्वांची उत्तर किती आली? 2/3 आली. आता इथं बघा, 7/9 -2/3 प्लस 2/. आता मला सांगा, 1 मिनिट, इथं 2/1 आहे म्हणजे इथं आपण असं करू शकतो सीधा 2/1. ओके, आता याला सॉल्व करा. पहिले आपण काय करणार? बेरीज करणार. कोणत्या संख्येची बेरीज करणार? बेरीज इकडे करायची. मायनस ही झाली, ही व्हॅल्यू मायनस आहे का? नाही, ही व्हॅल्यू मायनस आहे. मग आधी इथं प्लस करायची की समजा यांना प्लस केला आपण. किती होईल? 7/9 प्लस 2/1. किती बेरीज होणार यांची बघा बरं. किती होणार आहे? 7 1 7, 9 2 18 आणि खालती किती? 9 1 9. म्हणजे किती होणार? 18 अधिक 7 किती होतं? 18 7 25 होणार. 25/9. बरोबर आहे. आता मला सांगा, मायनस किती करायचे होते इथं बघा. 25/9 मायनस 2/3. आता मला सांग किती होणार रे? 25 3
किती होणार, एक काम करू आपण सरळ 3 न करू, म्हणजे इथं वरती पण 3 न होईल. किती होईल, 25/9 मायनस 3 दुने 6, खालती किती राहणार 9. बरोबर आहे. आता सांगा 25 मधून 9 गेले किती राहिले 19. किती राहिले 19/9 न हा त्याचा आन्सर. समजा पुन्हा याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं कसे करणार इथं बघा, हा 19/9 आहे म्हणजे इथं आपण करू काय 19 1 9 1 9 9 दुने 18 खालती 9 आणि किती येणार. समजते सर्वांना. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. समजते सर्वांना. आय का आन्सर बरोबर, आय का ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर ए. आय का ऑप्शन नंबर ए बघून घेऊ एकदा. ऑप्शन नंबर ए मध्ये हा ठीक आहे, आपली आन्सर बरोबर आहे. समजल्या. अशा पद्धतीने आपल्याला मॅथ सोडवायचे आहे. ठीक आहे, समजते सर्वांना. पुन्हा एकदा मी सांगतो, हा आपला बॉडमॅथचे उदाहरण आहे. आपण पहिले गुणाकार मल्टिप्लाय आपण गुणाकारात लिहिला, इथं खालची संख्या वरती संख्या खालती गेला, गुणाकारात चिन्ह देऊ हे सॉल्व केला आणि इथपर्यंत आलो. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर ही पूर्ण एक एक बेसिक स्टेप सॉल्व करत आपण इथपर्यंत आलो. समजते सर्वांना. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना सर्वांना. चला ठीक आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ब्रॅकेट. इथं पण ब्रॅकेट आहे. कसं आहे ब्रॅकेट 1 + 1/2 ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाय पुन्हा ब्रॅकेट 1 + 1/3 पुन्हा ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाय ब्रॅकेट 1 + 1/4 आणि ब्रॅकेट क्लोज बरोबर किती. ओके, शेवटी हाय क्वेश्चन आला आपल्याला असं बॉडमसारखा सेम. आता हा क्वेश्चन सेम तशा पद्धतीने सॉल्व करू. आता मला हा सर्व बघितल्यानंतर पोतीपुरा असं समजते बघा. एक मी आधीच म्हणालो होतो, असे जर क्वेश्चन आले तर आपल्याला काय करायला लागेल, आधी बेरीज करायला लागेल. करत आहे बेरीज कशी येणार, 2 1 2 आणि हे 3/2 गुणिला 3 1 3 3 1 4/3 गुणिला इथे किती आहे 4 1 4 आणि 1 5 5/4. कळत आहे सर्वांना. आता सर्व गुणाकारात साइन आहे, सॉल्व कसं होईल बघा बरं. 3 1 3 3 1 3 4 1 4 4 1 4 म्हणजे इथे किती राहिले 5/2. किती राहिले 5/2. याला जर आपण सॉल्व केला कसं होईल सिम्प्लिफिकेशन 2 1 2 आणि 2 दुने 4 आणि 1 5. समजते सर्वांना. याला भाग होणार नाही सर्व 2 दुने 4 आणि 1 5. समजते आन्सर किती आहे. किती इझी क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला कॉन्सेप्ट समजायला पाहिजे की तो आपल्याला क्वेश्चन काय म्हणत आहे. ठीक आहे, चला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन. समजत आहे ना सर्वांना. ठीक आहे चला. आता बघायचं काय क्वेश्चन म्हणताय. 5 4 ये संख्या किती आहेत 3. त्याच्या खाली सी इथं मायनसच्या साइन B8 डिवाइड बाय काय म्हणत आहे तो 183. तर ए बी व सी च्या किमती अनुक्रमे आहेत. च्या किमती अनुक्रमे आहेत. समजते सर्वांना. अनुक्रमे आहेत. आता मला लक्ष द्या, मी जे जे म्हणत आहे ते लक्ष द्या. काय म्हणते अनुक्रमे आहेत म्हणजे लगातार. तर मला सांगा ऑप्शन बघा याच्यामध्ये ऑप्शन हा असा जर क्वेश्चन ऑप्शन बघून घ्यायचे. ऑप्शन लिहून घेऊ. काय म्हणते ऑप्शन. ऑप्शन ए काय ऑप्शन ए 1 1 6. ऑप्शन बी 5 6 2. ऑप्शन सी 1
2 6. ऑप्शन डी 1 6 2. ठीक आहे. ऑप्शन बघा. आता मला काय म्हणायचे आहे, अशी एक संख्या बघायची, ह्या दोघांचा गुणाकार काय येईल? 3 येईल. मी गुणाकार नाही, सॉरी, वजाबाकी 3 येईल. बरोबर आहे. आता कशी कोणती संख्या घेऊ शकतो आपण? इथं 3 येईल, इथं सांगा बरं, गेस करा. एक क्वेश्चन बघून घेऊ. निर्णय चुकला का आपला? ठीक आहे, बरोबर आहे क्वेश्चन. आता मला सांगा, इथं 3 येण्यासाठी इथे कमीत कमी किती पाहिजेत? 11 पाहिजेत. इथं मला एक सांगा, ऑप्शन कसे राहतील? पहिली संख्या ए, इकडे बी, इकडे सी, अशी सिरियल नंबर येणार ना. म्हणजे आपण जेव्हा इथं 1 लिहू, गेस करा, ए ची ए बरोबर समजा 1 लिहिला, ए बरोबर आपण 1 लिहू, बरोबर आहे. इथं पण 1 आहे, म्हणजे इथं लिहिला 11 झाले. समजा आता मी इथं मिटत, इथं 1 लिहिलो, वृद्ध राहा. तर मग इथं इकडून एक घेतला, इथे किती झाले? 11, बरोबर आहे. 10 आले इकडून साईडनं, इथून आले किंवा इथून घेतला आपण, किती झाले? 11. 11 मधून हे गेले, किती राहिले? इथं 8 गेले, 3 राहिले. आता मला सांगा, इथं आपण 1 लिहिला, मानून चला, किती राहिले इथे? आता बी ची व्हॅल्यू किती लिहायला पाहिजे? 8 येण्यासाठी किती लिहायला पाहिजे आपल्याला? आता मला सांगा, समजा मी ऑप्शन बी उचललो, इथे किती येतील? सांगा किती होतील ते? बी येणार का? नाही, पॉसिबल नाही. मग इथे आपण समजा हे लिहिला, किती लिहू? 6. हा वाला ऑप्शन घेऊ. बघा, नाही, 1 तर 5 वर मॅच नाही करत. मग डी वाला बघा, डी वर येऊ, ऑप्शन डी वर. समजा बी बरोबर 6 लिहिला, बी बरोबर 6, म्हणजे इथं किती होणार? 6 होणार. आता मला सांगा, इथे जाते का? पुन्हा 1 इकडे घेता, इथे झाले 15. 15तून 7 गेले, किती होतात? 8 राहतात. म्हणजे हा ऑप्शन 2 मॅच झाले आपले अंक. कोणते वाले? डी वाले. ओके, ऑप्शन डी वाले. आता मला सांगा, ऑप्शन सी बरोबर किती आहे आपल्याकडे? 2 आहे. मग समजा आपण मी इथं 2 लिहिलं होतं, बरोबर आहे. पण इकडे 1 गेला, इथून 1 घेतला होता, इथे 4 मधून 3 गेले 1, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन किती मॅच झाला आपला? डी, बरोबर आहे. ऑप्शन मांडता आला आपल्याला सर्वांना? काय कन्फ्युजन? असे जर क्वेश्चन आले तर ऑप्शन मध्ये जायच्या, ऑप्शन मध्ये व्हॅल्यू पुट अप करायची आणि सॉल्व्ह करायची. जसं मी इथं बघितल्यानंतर मला समजलं, इथं 11 येणार, तेव्हाच 8 मधून 11 मधून 8 जातील, तेव्हाच 3 येणार, बरोबर आहे. आता इथं बघा, 10 आणि 5 15, 15तून 7 गेले 8, बरोबर आहे. आणि 4 मधून 3 गेले 1. समजला कशा प्रकारे आला क्वेश्चन? तर ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला, ठीक आहे. लक्ष देत चला, व्हिडिओ वारंवार बघत चला, त्याच्याने तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होत जातील. ठीक आहे, चला. काय क्वेश्चन आहे आता नेक्स्ट? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असून, प्रश्न बघा तो क्वेश्चन. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे. त्यांच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे. किती वर्षे आहे? 72 वर्षे. त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 72 वर्षे आहे. तर त्यांच्या वयातील फरक किती आहे? तर त्यांच्या वयातील फरक किती आहे? समजा प्रश्न काय म्हणत आहे, म्हणजे तो असा म्हणत आहे, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट मुलांच्या दुप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 72 वर्ष आहे. समजा आपण मानला, समजा
मुलाचे वय एक्स, मग वडील हा कोण होईल समजा मुलगा, मुलगा किती होईल हा एक्स, वडील किती होतील मग 2x दुप्पट आहे तर. आता त्यांची बेरीज आहे म्हणजे असं होईल का 2x + x बरोबर 72 बरोबर आहे. आता इथं मला सांगा यांची बेरीज किती होईल रे 2x नाही x 3x बरोबर 72 बरोबर आहे. मग x बरोबर किती होईल 72 भागीला 3, x बरोबर किती होईल मग 3 दुने 6 1 न 4 तेरी 12 म्हणजे मुलाची वय किती झाली 24 वर्षे. तर वडिलांचे वय किती होईल वडील, वडील बरोबर किती होतील मग 48 होणार का 2x बरोबर हा 2x x बरोबर 24 तर 24 दुने 48 आणि मुलगा बरोबर काय मुलगा बरोबर 24 वजा बाकी करा किती 24 म्हणजे त्यांच्या वयातील फरक किती राहिला आता 24 वर्षे. समजत आहे. म्हणजे समजा वडिलांचे वय मुलाचे वय दुप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. ठीक आहे मुलगा x मांडला वडील दुप्पट आहे 2x मांडला आपण बरोबर आहे. आता त्यांची बेरीज आहे मग आपण बेरीज करून सीधी यांची 3x नाही 2x अधिक x 3x इथं जिथं काही नाही राहत तिथं काय राहते एक राहत असते. 3x बरोबर 72 मग x बरोबर 72 भागीला 3 x बरोबर किती होणार 24 येणार. समजत आहे. चला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ मग. चला ठीक आहे तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट्स करू शकता मला सांगू शकता सर आपला काही अडचणी वगैरे असल्या तर मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे. काय क्वेश्चन मध्ये रमेश सुरेश व दिनेश यांची मासिक बचत पुढील प्रमाणे आहे. किती लोक आहेत 3 आहे रमेश सुरेश व दिनेश दिनेश ठीक आहे किती लोक आहेत 3 लोक आहेत. यांची मासिक बचत पुढील प्रमाणे आहे. यांची मासिक बचत पुढील प्रमाणे आहे. यांची मासिक बचत कसं आहे पुढील प्रमाणे मी खाली दिलेली आहे. ओके त्यामध्ये काय म्हणते अर्धविराम दिनेश सुरेशच्या दुप्पट लक्ष द्या दिनेश सुरेशच्या दुप्पट दिनेश सुरेशच्या दुप्पट व सुरेश रमेशच्या दीडपट व रमेश सुरेशच्या दीडपट मासिक बचत करतो. रमेश सुरेशच्या दीडपट मासिक बचत करतो. तिघांची दरमहा एकूण बचत 2750 रुपये असल्यास तिघांची एकूण मासिक बचत 2750 रुपये असल्यास सुरेश दरमहा किती रुपये बचत करतो. सुरेश दरमहा किती रुपये बचत करतो. ठीक आहे असा प्रश्न आहे. आता प्रश्नाचे अनुसरण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे प्रश्न काय म्हणत आहे लक्ष द्या. सुरेश रमेशच्या व्यक्ती किती आहेत रे रमेश सुरेश व दिनेश किती लोक आहेत 3 लोक आहेत बरोबर आहे. यांची मासिक बचत पुढील प्रमाणे ठीक आहे. दिनेश सुरेशच्या दुप्पट
मानून हा दिनेश. कोण हा? दिनेश भाऊ आपले. दिनेश भाऊ काय म्हणते? दिनेश. मग कोण आहे इकडं? आता दिनेश सुरेशच्या दुप्पट, रमेश सुरेशच्या दीडपट. बरोबर आहे. प्रश्न एकदा बघून घेऊ का, काय कन्फ्युजन आहे का? दिनेश सुरेशच्या दुप्पट, दिनेश सुरेशच्या दुप्पट व सुरेश रमेशच्या दीडपट असे बचत करतो. मानून चला. हा कोण आहे? दिनेश सुरेशच्या दुप्पट, म्हणजे मानून चला येते की दिनेश, हा सुरेश, असे लोक आहेत. बरोबर आहे. आणि एक कोण आहे? रमेश. आता लक्ष द्या काय म्हणते? दिनेश रमेशच्या दुप्पट. दिनेश कोणाच्या दुप्पट? सुरेशच्या दुप्पट. समजा मानून चला इथं एक काम करा. किती संख्या? दीडपट आला ना. दीडपट जेव्हा शब्द येते तेव्हा आपण असे रँक मध्ये लिहायचे. कसं? 3, 6, म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला पट करता येईल. समजा असे लिहू शकतो आपण 4, 6, 12 लिहू शकतो आपण. समजा मानून चला दिनेश 12 रुपये बचत करतो. बरोबर आहे. दिनेश 12 रुपये बचत करतो. सुरेशच्या दुप्पट म्हणजे हा किती करतो? 6 करतो. आणि इथं काय म्हणते? रमेश सुरेशच्या दीडपट, रमेश सुरेशच्या दीडपट, सुरेशच्या दीडपट, रमेश सुरेशच्या दीडपट, रमेश दिनेश, रमेश सुरेश रमेशच्या दीडपट, सुरेश रमेशच्या, हा थोडासा नाव बदल, एक मिनिट हा उलटा झाला. सुरेश रमेश रमेशच्या दुप्पट. हा आता जमलं. बघा हा काय म्हणत आहे बघा. सुरेश रमेशच्या दीडपट म्हणजे समजा इथे आपण 4 रुपये घातला. आता किती रुपये बेटा? दिनेश बरोबर 12, सुरेश बरोबर 6 आणि रमेश म्हणजे रमेशच्या दीडपट हे झाले का? हे 4, याचे दीडपट 6 आणि याच्या डबल 12. ठीक आहे. आता हे सॉल्व करू आपण. ठीक आहे. चला काय म्हणत आहे बघा. यांची एकूण बचत किती आहे? 2750. म्हणजे असं होईल का? 12x अधिक 6x अधिक किती आहे रे? 4x बरोबर 2750. बरोबर आहे. आता मला सांगा यांची बेरीज करा. 12 × 6 18, 18 × 4 किती होत? 22. म्हणजे 22x बरोबर 2750. समजेल तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट आता x बरोबर किती होईल? 2750 भागीला 22. भाग जाते का? 11 दुने 22, 11 दुने 22, 22 27 22 5 5, 11 5 55. बरोबर आहे. आणि हा 0 म्हणजे इथे किती आलं? x बरोबर 250. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला? तर सुरेश दरमहा किती रुपये बचत करतो? सुरेश कुठे गेला? हा सुरेश भाऊ इथं आले आपले. सुरेश भाऊ कुठे गेले? किती आहे? 6. बरोबर आहे. आता मला एक सांगा यांचे किती होईल? दरमहा 20 म्हणजे 250 गुणिला 6 किती होणार बेटा? 6 0 0, 6 5 30, 3 6 दुने 12 3 15. होणार का असे? बघा बरं होणार का? होणार ना? होणार का? म्हणजे तो किती बचत करतो? 1500 रुपये. बरोबर आहे. 1500 रुपये मासिक बचत करतो. ठीक आहे. असा जर प्रश्न आला तर नीट वाचायचा. हे दिनेश सुरेश रमेश हे नाव कसे करतात? कन्फ्युजन करतात. त्या म्हणजे क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. आपण चांगल्या प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. चला एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या बरोबर. तुम्ही लक्ष देण्यास क्वेश्चन लिहित चला. मी जेव्हा लिहितो तेव्हा तुम्ही स्वतः लिहित चला. रायटिंगमध्ये राजा तेव्हाच तुम्ही माझ्यासोबत पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नाहीतर अन्यथा डुलक्या मारा तुम्ही. कळलं ते सर्वांना? ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. कोणा झोप लागून राहिले? व्हिडिओ पाहता पाहता झोपू नका. का? परीक्षा एवढ आलेली आहे आपली. सर्व पोरं एकदम पाहिजे बरं. कुणाच्या राहिला नाही पाहिजे. ठीक आहे. जो जास्त मेहनत करेल त्याचा रिझल्ट येणार आहे. जो झोपेल त्याचा रिझल्ट जाईल. त्यामुळे कुणीही झोपू नका व्हिडिओ बघताना. ठीक आहे.
चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. एकदा पुसून घेऊ चांगल्या प्रकारे थोडासा बोर्डला. ठीक आहे झालं. हा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट काय म्हणते, जया आपल्या 2500 रुपये मासिक पगारातून. कोण? जय. जया नाही जया. जया आपल्या 12,500 रुपये मासिक पगारातून 12,500 रुपये मासिक पगारातून मासिक पगारातून 10,000 रुपये 10,000 किती 10,000 रुपये खर्च करतो. 10,000 रुपये खर्च करतो. 10,000 रुपये खर्च करतो. रुपयेसाठी आपण इथे रो करून चिन्ह देऊ. 10,000 रुपये खर्च करतो. तर तो उत्पन्नाचे शेकडा किती खर्च करतो? तर ती उत्पन्नाच्या शेकडा किती खर्च करतो. बरोबर आहे. काय म्हणते, जया आपल्या 12,500 रुपये मासिक पगारातून 10,000 रुपये खर्च करतो. तर ती उत्पन्नाचे शेकडा किती खर्च करतो. बरोबर आहे. समजले सर्वांना? ठीक आहे. आता मला सांगा रे, तिचा पगार किती आहे? 12,500. बरोबर आहे. आता 12,500 बरोबर आपण 100 पकडू शकतो पर्सेंटेज आला तर. ठीक आहे. आता शेकडा उत्पन्न किती खर्च करतो? 10,000 रुपये. बरोबर ना. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. बरोबर. एक्स. आता सॉल्व करा बरं. 100 गुणिला 1 2 3 4 भागीला 12,500. बरोबर आहे. असं जुळलं. या दोघांचे तिरपा गुणाकार होते ना. समजत आहे ना? ठीक आहे. नेक्स्ट कट. चलो 0 0 कट. आता इथे किती राहिले? 10,000. इथं 25. इथं 25 माझे 125. बरोबर आहे. 25 × 100. बरोबर आहे. 5 1 5 8 5 40 आणि 0. बरोबर आहे. म्हणजे 80. आता हे पर्सेंटेज आहेत. किती होईल? 80%. म्हणजे आपल्या उत्पन्नाचे किती टक्के खर्च करतो? 80% हा खर्च करतो. हा त्याचा आन्सर आहे. किती इझी क्वेश्चन आहे. पहा बरोबर आन्सर येते. काही कठीण आहे. इझी क्वेश्चन आहेत. फक्त तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करायची गरज आहे. आणि माझ्यासोबत कंटिन्यू व्हिडिओ पाहत चला तुम्ही. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काही अडचण वाटल्यास मला कमेंट्स करत चला. ओके. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे मी नवीन व्हिडिओ घातल्यानंतर तुम्हाला मिळेल. चला नेक्स्ट व्हिडिओ मी आपल्या महाराष्ट्राची येणाऱ्या आपल्या विभागाची केव्हा नवोदयची एक्झाम होणार आहे ते मी बघून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. हा बघा. हा काय म्हणते, 3.67 आणि 5.57 गुणाकाराची अधिकतम सटीकता. या गुणाकाराची अधिकतम सटीकता. अधिकतम सटीकता
सटीकता. आता मला एक सांगा, याला काय म्हणून रे अधिकतम सटीक ॲक्युरेट आन्सर विचारत आहे का तो आपल्याला? सांगा बरं. नाही विचारत आहे. इथं फक्त तो आपल्याला विचारत आहे का इथे किती ऑप्शन बघा, ऑप्शन वरून तुम्हाला थोडासा कॉन्सेप्ट येईल. ऑप्शन बघा त्याने दिले 16, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 20. बरोबर आहे. आता मला एक सांगा, हा पॉइंट मध्ये एक तर क्वेश्चन सांगा बरं, तुम्हाला वाटते का नाही वाटते? मग अधिकतम सटीकता म्हणजे आपल्याला अंदाजे प्रश्न विचार, त्याला काय म्हणायचे का जर अंदाज आपण लावला तर आपले अधिकतम जास्तीत जास्त उत्तर किती येऊ शकते असं त्याला म्हणायचे आहे. किती होणार बघा बरं. आता हे 37 आहे, हा 50 पेक्षा जास्त आहे ना, 50 पेक्षा जास्त आहे ना, बरोबर आहे. म्हणजे इकडे तर आपण 3.67 ले सरळ 4 मध्ये कन्वर्ट करू आणि हे जे आहेत आपण 4 बनवणार, येथून एक कमी करायच्या म्हणजे पॉईंट संख्या कमी करू. म्हणजे 5.75 ले जर आपण 5 लिहू म्हणजे इथं वाढवला इथं कमी केला, समजते मला काय म्हणायचं आहे. तर ठीक आहे, मग यांच्या गुणाकार किती होईल? 4 गुणिले 5 बरोबर 20 आहे का ऑप्शन मध्ये? हो बस ही आन्सर किती जे आहे ना. चला समजत आहे ना, असे आपल्याला सॉल्व करायचं म्हणून. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन घ्यायचे, कमीत कमी 25 क्वेश्चन घेणार नाही, समजत आहे सर्वांना. त्याच्यामुळे तुम्ही थोडा काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओकडे लक्ष देत चला, ठीक आहे. क्वेश्चन कडे पण बघत चला. हा काय म्हणते प्रश्न? एका संख्येला 22 ने भागून येणाऱ्या भागाकाराला 100 ने गुणले. काय म्हणत आहे? एका संख्येला 22 ने भागून, 22 ने भागलं म्हणजे एक संख्या होती त्या संख्येला त्यांनी 22 ने भागले, ठीक आहे. 22 ने भागून येणाऱ्या भागाकाराला, येणाऱ्या भागाकाराला 100 ने गुणले. किती? 100 ने गुणले. काय केले? 100 ने गुणले आणि गुणाकारातून 400 वजा केले आणि गुणाकारातून 400 वजा केले. काय केले? 400 वजा केले. काय केले? 400 वजा केले असता वजा बाकी शून्य आली ती संख्या कोणती? वजा बाकी शून्य आली ती संख्या कोणती? ती संख्या कोणती? ती संख्या. आता मला एक सांगा, एका संख्येला 22 ने भागून म्हणजे एक संख्या असते त्या संख्येला 22 ने भागून भागाकाराला 100 ने गुणले. आता मला एक सांगा रे, एखादी संख्या आहे त्या संख्येने 22 ने भागला तर भाग 100 ने मग भागायचे आहे, भागाकार जो येईल त्या भागाकाराला 100 ने गुणायचे आहे आणि गुणाकारातून 400 वजा करा शून्य आले. म्हणजे जेव्हा 100 ला गुणून तेव्हा किती आला पाहिजे? 400 आला पाहिजे. तेव्हा 400 तून वजा होईल ना, तो शून्य येईल ना. म्हणजे आता ऑप्शन बघा, ऑप्शन वरून थोडा इजी समजेल तुम्हाला. बघा बरं, ऑप्शन ए 84, ऑप्शन बी 86, ऑप्शन सी 88, ऑप्शन डी 87. आता मला एक सांगा, अशी कोणती संख्या आहे की ज्यातून भागाकार 4 येईल? समजा आपण 88 घेतला उगीच्या जिकडे तिकडे जाण्यापेक्षा आणि 22 ने भागला, भागात किती येणार? 4 येणार. समजा कुणीने 100 केला, किती होणार? 400. आणि किती वजा करायच्या मध्ये? 400 वजा करायचे आहे, मायनस 400 किती येईल रे? 0 0 0 होणार ना, बरोबर आहे. इला 22 ने निश्चित भाग जात नाही, इला पण नाही जात, एकच संख्या झाली का इथं? ठीक आहे, सॉरी इथं आपण लिहू 48 पण इला जातो ना, 88 ला संपूर्ण निश्चित भाग देतो ना 22 ने, म्हणून ही हिच्या आन्सर येणार, ठीक आहे. आणि आपण मांडणी केला, उत्तर आली आपली, बरोबर आहे. कळलं ते सर्वांना? चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तुम्ही माझ्यासोबत लिहित चला, वही पेन धरून बसा, नाही समजला तर व्हिडिओ मागे पुढे करून बघत चला थोडासा, ठीक आहे. तुम्ही रिवर्स येऊ शकता, पुढे जाऊ शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ.
ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे. हा ठीक आहे, ओके. चल नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आता. काय म्हणते क्वेश्चन. हा, खालीलपैकी सत्य विधान कोणते. विधान काय आहे. खालील विधान सत्य कोणते. नंबर 1 विधान काय रे. घनाच्या पृष्ठभागाचा आकार आयताकृती असतो. घनाच्या पृष्ठभागाचा आकार घनाकृती असतो. नंबर 2 काय म्हणते तो. इष्टिका चितीच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती असतो. इष्टिका चितीच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती असतो. नंबर 2 काय म्हणताय तो. नंबर 3 घनाला अनुक्रमे 12 कडा व 6 शिरोबिंदू असतात. घनाला अनुक्रमे 12 कडा व 6 शिरोबिंदू असतात. 6 शिरोबिंदू असतात. आणि ऑप्शन चौथा काय म्हणताय. इष्टिका चितीच्या पृष्ठभागाची संख्या. इष्टिका चितीच्या पृष्ठभागाची संख्या इष्टिका चितीच्या पृष्ठांची संख्या इष्टिका चितीच्या शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा 2 ने कमी असते. 2 ने कमी असते. बरोबर आहे. आता मला एक सांगा रे. असे तिने पर्याय दिल्यातून यातून योग्य आन्सर आपल्याला निवडायचे. समजत आहे ना. पहिले एक एक बघू, तुम्हाला कॉन्सेप्ट समजेल. बघा, घनाच्या पृष्ठभागाचा आकार आयताकृती असते का रे. घन आपण तेलेच म्हणतो. घनाचे उदाहरण द्यायचे जरा तुम्ही. लुडो पाहिले का. लुडो जो आपण खेळत असतो, लुडोच्या 6 जेवढ्या बाजू असतात त्या कसा असतात, सर्वच्या सर्व बाजू कसे असतात, समान असतात. मग ते आयताकृती येणार का. जसा मी इथं घन बनवलं मानून चला तुला समजण्यासाठी. हा असा मी घन बनवता. समजता मला काय म्हणायचं प्रश्न. हा असा मी बनवून राहिलो. तर मला सांगा याच्या आयत बनवून राहिला का रे. नाही. याचे चारही बाजू 8 असेल तर ही 8 असेल, ही 8 असेल आणि ही 8 असेल. बरोबर. ही आणि ही 8 असेल. बरोबर आहे. म्हणजे सर्व बाजू 8च राहते. घनाच्या सर्व बाजू कसे असतात, समान असतात. मग आयता बनते का नाही बनते. आयताच्या काय असते, एक बाजू लांब असते आणि एक बाजू रुंद असते. बरोबर आहे. पण असा बनणार का, नाही बनणार. बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट काय म्हणते. इष्टिका चितीच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणी असते. मला सांगा, आपल्या घरी जे घराच्या बांधकामासाठी जे वीट वापरतो तिला ब्रिक्स म्हणतात. जे ब्रिक्स आपण वापरतो त्या ब्रिक्सचा आकार त्रिकोणी कसा आहे. म्हणजे फार समजा अशी येते ब्रिक्स.
हा हे आपले ब्रिक समजा. मला सांगा याचा आकार आहे का रे असा? त्रिकोणाकृती येतो का? नाही येत, अजिबात नाही. त्याच्यानंतर काय म्हणते, घनाला अनुक्रमे 12 कडा व 6 शिरोबिंदू. कुठं 12 कडा? मानून चला 1 2 3 4 शिरोबिंदू 6 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 8 शिरोबिंदू आहेत. म्हणजे हा असा गेला प्रश्न. बरोबर आहे. तिसरा काय म्हणते, इष्टिका चितीच्या पृष्ठांची संख्या इष्टिका चितीच्या शिरोबिंदूपेक्षा 2 कमी असते. बिलकुल. बाजू किती असतात मोजा. म्हणजे इष्टिका चिती म्हणजे आपली एक रूम, आपण ज्या रूम मध्ये बसून अभ्यास करतो ती आपली रूम. मला सांग किती आहेत? 1 2 4 बाजू 4, वरची 1 आणि खालची 1. बरोबर आहे, समजते तुम्हाला? आता किती असतात बघा, हा प्रश्न पहा. इष्टिका चितीच्या शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा 2 कमी असतात. आपल्या घराला भिंती किती असतात? 4 साईडच्या 4 भिंती, खालच्या स्लॅब म्हणजे काय म्हणा आपण पोर्च, आणि वरच्या स्लॅब म्हणजे किती झाले? 6 झाल्या. आणि कॉर्नर किती झाले? 8 कॉर्नर झाले. म्हणजे शिरोबिंदू म्हणजे कॉर्नर असे पॉईंट पॉईंट ना. हा बघा, हे आपली रूम. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7 8 8 शिरोबिंदू झाले. आणि कडा किती झाले? ही एक बनतात, 1 2 3 4 5 6. बरोबर आहे, 8 शिरोबिंदू आणि 6 कडा. आपल्या रूम मध्ये जिथे बसले त्याच्यावर समजून ते 4 साईडच्या 4 भिंती, खालच्या ग्राउंड फ्लोर म्हणजे फ्लोर आणि वरची स्लॅब. आलं लक्षात? म्हणजे उत्तर कोणतं आहे आता? इष्टिका चितीचे चौथा. असा तुम्हाला तुलनात्मक करता आला पाहिजे. काय विचारते आपला प्रश्न? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना तुम्हाला सर्वांना? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणताय क्वेश्चन? खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. काय म्हणते? खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे म्हणते? किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. 3:7 आहे. टेबलाची किंमत ₹441 आहे. टेबलाची किंमत ₹441 आहे. 441 आहे. तर खुर्चीची किंमत किती? तर खुर्चीची किंमत किती? प्रश्नार्थक चिन्ह. आता बघा काय काय विचारते ते बघायचं. काय उगीच डोकं लावायची गरज नाही. का म्हणते? खुर्ची व टेबल यांचे किमतीचे गुणोत्तर. काय म्हणते? खुर्ची व टेबल यांचे गुणोत्तर 3:7 आहे. किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. बरोबर आहे. टेबलाची किंमत 441 आहे. तर खुर्चीची किंमत किती? आता मला सांगा, हे टेबल कोणते? टेबल. टेबलाची किंमत किती आहे? 441. टेबलाच्या किती आहे? रेशो 7. बरोबर आहे. बरोबर किती होईल रे? 7 चौकोन 42. 7 चौकोन 42. 7 1 7. 7 चौकोन 42. 2 राहिले. 44 म्हणून 42 गेले. 2 राहिले. 44 मायनस 42. 2 राहिले. आणि हा एक आले 21. 7 तेरी 21. म्हणजे हे कसं झाली? एका टेबलाची किंमत. एका टेबलाची किंमत. आता मला सांगा रेशो मध्ये आहेत. आता किती विचारल्यानंतर खुर्चीची किंमत किती आहे? खुर्च्या किती आहेत? 3 आहेत. मग कसं होईल? 63 गुणिला 3 किती होणार? सांगा बरं. 3 तिरी 9 आणि 6 तिरी 18 किती होणार? 189 आहे का आपल्याकडे? 189 ऑप्शन हा आहे. बरोबर आहे. म्हणजे
म्हणजे असा आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. तो काय म्हणतो ते समजा. आपण म्हणजे याच्या अर्थ टेबलाची किंमत सोबतचे कशाची किंमत आहे, एका खुर्चीची किंमत, एका खुर्चीची किंमत समजत आहे. म्हणजे हे जर त्याची किंमत असेल त्यासोबत एका याची किंमत आहे, म्हणजे टेबलाची पण किंमत आहे आणि खुर्चीची, कारण हा रेशो किती आहे, ह्या 3 आणि 7 बरोबर आहे. चला हे जास्त 7 असल्यामुळे याची किंमत 4 ची 3 आली तर मग 189 येईल. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. एक मोटार गाडी रुपये 2,25,000 ला विकली. 2,25,000 ला विकली. बराबर आहे. कितीला विकली, 2,25,000 ला विकली. असता 25% तोटा झाला. विकली असता 25% तोटा झाला तर त्या मोटार गाडीची मूळ किंमत किती. बराबर अशा प्रकारचा प्रश्न आहे. समजते सर्वांना. ठीक आहे. काय म्हणते, एक मोटार गाडी आहे, तिला कितीला विकल्यावर त्यांनी 2,25,000 ला विकली. म्हणजे आता किती टक्के झाला, 25% तोटा झाला. म्हणजे किती आली, किती 75. 25% तोटा म्हणजे 100 पैकी किती 75. तर तिची मूळ किंमत किती, म्हणजे 100 बरोबर किती. आलं लक्षात. सॉल्व करायला किती होईल, 225,000 गुणिला 100 भागीला 75. बराबर आहे ना. आता सॉल्व करा. 25 तिरी 75, 25 चौ 100, 3 1 3. आता इथे बघा, साइन तिरी 18, किती राहिले इथं, 22 मधून 18 गेले, 4 राहिले, 5 9 5 45. बराबर आहे. 9 5 3 45 झाले ना इथं. एक मिनिट, काय शिकलं का आपला, एक मिनिट थांबा पुन्हा करू. साइन तिरी 18 सॉरी 7 तिरी 21, 22 मधून 22 मधून 21 गेले, किती राहिले, 1 राहिला. मग हे 5 आले, 5 म्हणजे ती 15, 5 तिरी 15. बराबर आहे. 3 5 15 आणि 0 0 0. बराबर आहे. आता मला सॉल्व करा. इथं 75 आले, हे 4 आहेत, 0 3 1 2 3, 3 0 कोणते, 1 2 3 0 लिहिला आणि 4 5 20, किती राहिले 2 आणि 7 चौ 28, 28 ने 2 30. किती किंमत होती तिची एकूण, 3 लाख रुपये त्या गाडीची मूळ किंमत होती. किती होती, मूळ किंमत किती होती, 3 लाख रुपये. आलं लक्षात. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघत चला व्हिडिओ. थोडा बहुत कन्फ्युजन वाटला तिथे थांबा, थोडा रिवर्स घ्या, पुन्हा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन समजत आहेत ना सर्वांना. काय डाऊट असेल तर मला कॉमेंट्स करून सांगा. ठीक आहे. बोलत चला
जर तुम्ही व्हिडिओ बघता तर तुमच्या काम आहे सर, काही वाटलं कॉमेंट्स करा, तुमची काय डिमांड असेल कॉमेंट्स करा. मी खूप सारे याच्यावर बघितलं चॅनलवरती सर मुलं क्वेश्चन करत होते, सर क्वेश्चन सेट घाला, क्वेश्चन सेट घाला. त्याच्यामुळे मी क्वेश्चन सेटचा एक आपला बंच निवडला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणते, एका रिबिनीची लांबी, एका रिबिनीची लांबी, एका रिबिनीची लांबी किती आहे, लांबी एका रिबिनीची लांबी 5 3 5 ओके मीटर आहे, मीटर आहे. जर त्या रिबिनीचे 14 समान तुकडे केले, जर त्या रिबिनीचे 14 समान तुकडे केले, 14 समान तुकडे केले, 14 समान तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. बरोबर आहे, असा प्रश्न आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन पण महत्वाचे आहेत. काय म्हणते ऑप्शन, 2.5 मीटर, ऑप्शन बी 5.2 मीटर, ऑप्शन सी 3.5 मीटर, ऑप्शन डी 3.14 मीटर. बरोबर आहे, चला ठीक आहे. आता मला एक सांगा रे, हा क्वेश्चन आपण पकडला, काय म्हणते 5.60, याचा अर्थ किती येईल सांगा बरं. 5 बरोबर 5 मीटर आणि 3.5 बरोबर 60 सेंटीमीटर. समजल्या का, बस विषय संपला, इसके आगे कुछ भी नहीं करने का. म्हणजे याचा अर्थ असा होईल का, हे जर मीटर मध्ये केला ते 500 सेंटीमीटर आणि हे बंद होईल 60 सेंटीमीटर. बरोबर किती, 560 सेंटीमीटर. बरोबर आहे, होईल का याच्या. म्हणजे समजा 20 आणि 60 याचे 100चे तुकडे केला 5. बरोबर आहे, तर 5 आणि 3 म्हणजे 20 3 60, म्हणजे 5 पैकी 3 म्हणजे 100 पैकी 60. बरोबर आहे, आणि हे 5 मीटरचं 500 म्हणजे 560 सेंटीमीटर. आता मला एक सांगा, किती तुकडे करायचे त्याचे, 14. म्हणजे असं होईल का, 560 भागीला 14 किती होणार रे, 14 चौ 56, 14 चौ 56 आणि हा 0. आता मला सांगा कशामध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला, कशात करायचे रे, सांगा 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 सांगा. ठीक आहे, म्हणजे आपण असं बी करू शकतो. 14 1 14, 14 3 2 2 2, 14 समान तुकडे केले तर किती तुकडे होते, 14 चौ 56, 14 चौ 56. एक मिनिट क्वेश्चन बघू द्या मला थोडासा. ठीक आहे, आता मला सांगा याला सॉल्व केला तर असा होईल का आपला 40. बरोबर आहे, 14 चौ 56 आणि ते 40. आता मला सांगा हे 40 आहे, याला आपण असा लिहिला किती लिहू, 40/100. बरोबर आहे, मीटर मध्ये कन्वर्ट करायसाठी हे कशामध्ये केला होता आपण, सेंटीमीटर मध्ये. मग याला आता आपण कशामध्ये कन्वर्ट करून 100 न भागून मीटर मध्ये. जर याला आपण सॉल्व केला किती होईल, 20 दुने 40, 20 5 100. बरोबर आहे, म्हणजे आन्सर काय 2/5. 2/5 आहे का कुठं, हा 2/5 आहे. बरोबर आहे, आलं लक्षात, कळत आहे सर्वांना. चला ठीक आहे, आजचे क्वेश्चन आपण इथेच थांबवू. येणारे काही क्वेश्चन राहिले ह्या टेस्ट मधले, काही समथिंग 5-6 क्वेश्चन आहेत, ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण करून घेऊ. ठीक आहे, चला ठीक आहे, हॅव नाईस डे, गुड डे, बाय. आणि सर्वांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा,
सबस्क्रायबर वाढवा, तुम्ही करा, तुमच्या मित्रांना सांगा, सर्वांना सांगा. सबस्क्रायबर वाढतील तेव्हाच मी तुमच्यासमोर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला बाय.